आज आम्ही कलंबुली येथे प्रभाग समिती ब मध्ये दौरा काढलेला आहे आणि या दौऱ्यामध्ये काही समस्या नागरिकांनी तक्रार पेटीमध्ये टाकलेल्या होत्या माझ्याकडे का हा सिडकोकडनं भूखंड दिलेला होता आपल्याला आणि कोरोना काळामध्ये याचा चांगल्या पद्धतीने उपयोग केलेला होता जनतेसाठी आणि तो तसंच पडू नये यासाठी या इथशी कलंबुलीच्या दौऱ्याच्या याच्यामध्ये आम्ही तशी भेट घेतली असता आमच्या निदर्शनात आले का आपण पाहत असाल का प्रचंड आयसीयू मधल्या मशिनरी इथं पडून आहेत म्हणजे करोडो रुपयाचा आपण त्यावेळी कोरोना काळामध्ये खर्च केलेला होता त्याही वस्तू इथेशी पडून आहेत बेडही चांगल्या पद्धतीचे बेड आहेत हे कुठेतरी हॉस्पिटलमध्ये आणखी उपयोग करता येतील आणि ह्या हॉस्पिटल हा तोडून नवीन 58 खाटाचा हॉस्पिटल बनवा आणि तो महिलांसाठी करण्यात यावा अशी आम्ही मागणी माननीय आयुक्त साहेबांकडे करणार आहे का जेणेकरून महिलांचे जे आजार असतात ते एकच जागेवर त्यांना समस्या निघतील हा उद्देश ठेवून एक वेगळी संकल्पना करून 58 खाटाचा हॉस्पिटल हा कलंबुलीसाठी आणि इथल्या परिसरासाठी जनतेला मिळेल अशा अपेक्षा ठेवून मी आयुक्तांकडे आजच्या दौऱ्याचा सुद्धा हे देऊन मागणी करणार आहे. इतक्या वर्षानंतर ते करोडोच्या मशिनी धूळखात पडलेले आहेत याकडे का लक्ष दिलं नाही पालिकेचं? हे आता मी सन्माननीय आयुक्त साहेबांना आणि जे अधिकारी आहेत डॉक्टर्स आहेत त्यांना विचारणार आहे याच्या पूर्वी मशिनरी किती होत्या आणि याच्यामध्ये मशिनरीमध्ये किती मशिनरी अवेलेबल नाही तिथेशी किंवा चोरी झालेल्या आहेत किती दुरुस्ती कराव्या लागतील या सर्वांचा लेखाजोखा मी आता डॉक्टरांशी बोललेलो आहे. डॉक्टर बोलले तुम्हाला त्या 2 दिवसात त्याची पूर्ण माहिती देतो असं मला बोललेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.